हॅलो फ्रेंड्स, फ्लेवर्स ट्रेजरमध्ये आपलं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत. आजच्या भागामध्ये आपण एक छानशी अशी भाजी बघणार आहोत, जिचं नाव आहे आंबाडीची भाजी. ही भाजी बाजारामध्ये अगदी फ्रीली अवेलेबल असते. अत्यंत आंबट अशी तिची पानं असतात आणि ही पानं आपल्याला खुडून व्यवस्थित घ्यायची आहेत. संपूर्ण भाजी न घेता फक्त पानांचा भाग आणि कोवळा भाग असतो तेवढाच आपण तो घ्यायचा किंवा सोरियल लीव्स असं पण म्हणतात. भाजी साफ करताना इतर पालेभाज्यांप्रमाणे कीड पडलेली, त्याच्यावरती कसले डाग पडलेले असेल अशी पानं बाजूला काढून टाकायची आणि जी चांगली स्वच्छ कोवळी अशी असतील तेवढीच आपण निवडून घ्यायची आहेत. या भाजीप्रमाणेच आंबट असणारी दुसरी आंबट चुका म्हणून एक भाजी यायची, सध्या ती मिळत पण नाही आहे, पण ती भाजी पण चवीला खूप छान लागते. आणि ही जशी भाजी आपण उकडून त्याचं पाणी काढून टाकतो, तर तसं त्या भाजीमध्ये पाणी काढून टाकावं लागत नाही. ती डायरेक्टली केली तरी पण छान लागते, पण सध्या ती मिळत नाही. त्यामुळे जर आंबट भाजी खाणाऱ्यांच्या आवडीसाठी ही भाजी सध्या उपलब्ध आहे. या भाजीमध्ये भरपूर प्रमाणात आयर्न, फॉलिक ॲसिड ह्या दोन गोष्टी असतात. त्याच्यामुळे ही भाजी हेल्थसाठी खूपच छान आहे. या भाजीमध्ये व्हिटॅमिन सीसुद्धा भरपूर प्रमाणात असतं. त्यामुळे ही भाजी इम्युनिटी बूस्टर आहे आणि आयर्न आणि फॉलिक ॲसिडमुळे रक्ताची कमतरता भरून निघते. रक्तामध्ये नवीन रेड सेल्स ज्या आहेत त्या नवीन तयार होतात आणि कॉन्स्टिपेशन वगैरे हे काही साईड इफेक्ट न होता भरपूर रक्त वाढवणारी अशी ही भाजी आहे. कारण फायबर असल्यामुळे कॉन्स्टिपेशन होत नाही आणि फायबर असल्यामुळेच ती डायबेटीससाठीसुद्धा उत्तम आहे. अशा प्रकारे आपण संपूर्ण भाजीची पानं ही सेपरेट व्यवस्थित काढून घेतलेली आहेत आणि आता ही भाजी 3-4 वेळा धुवून घ्यायची आहे, जेणेकरून त्यातलं सर्व माती आणि बाकी कचरा जो आहे तो सगळा निघून जाईल. त्यानंतर ही भाजी आपण शिजवून घ्यायची आहे. त्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे आणि शिजवत ठेवायची आहे. तूर डाळ घालायची आहे त्याच्यामध्ये, ती 4 चमचे आणि 1 चमचाभर तांदूळ असं घालून आपण हे कुकरला व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे. आणि भाजी शिजल्यानंतर भाजीचं पाणी काढून टाकायचं आहे, त्यामुळे आंबटपणा कमी होतो. ह्या डाळ आणि तांदूळमध्ये थोडेसे शेंगदाणे पण घातलेले आहेत. आता ही भाजी शिजून झालेली आहे. शिजून म्हणजे एक त्याला वाफ आणून घेतलेली आहे. फोडणीमध्ये घालण्यासाठी जिरं, हळद आणि लाल तिखट आणि भरपूर प्रमाणात लसूण असा झेजून घेतलेला आहे. ही भाजी जी आपण शिजवून घेतली ती आपण आता चाळणीत घालून त्यातलं पाणी काढून टाकायचं आहे, म्हणजे आंबटपणा कमी होतो. आणि कुकरमध्ये जे आपण डाळ, तांदूळ आणि शेंगदाणे शिजवले होते ते पण आता शिजून झालेले आहेत. आता फक्त आपण फोडणी करायची आहे. शक्यतो स्टीलचं भांडं वापरायचं आहे, ॲल्युमिनियम किंवा पितळेचं भांडं वापरायचं नाही आहे, कारण ही भाजी आंबट असल्यामुळे केमिकल रिॲक्शन होते. तर याच्यामध्ये आपण अशी फोडणी तयार केलेली आहे. मोहरी घालायची नाही आहे, त्याच्याऐवजी जिरं घालायचं आहे आणि हळद आणि लसूण घालून ते व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. याच्यामध्ये शिजलेली भाजी आणि शिजलेली डाळ तांदूळ घालून त्यानंतर परत त्याच्यामध्ये आपण आपल्या आवडीनुसार तिखट घालायचं आहे. तिखट म्हणजे काळा मसाला घालायचा आहे आणि यात आवश्यक तेवढं पाणी घालून थिकनेस किती हवा त्यानुसार आणि परत नंतर याच्यामध्ये मीठ घालायचं आहे क्वांटिटीप्रमाणे आणि तुमच्या आवडीप्रमाणे आणि व्यवस्थित हलवून हे साधारण 1-2-3 मिनटं उकळू येऊ द्यायची आहे. ऑलरेडी शिजल्यामुळे परत शिजवायची गरज नाही आहे. आणि आपली ही भाजी आता सर्व करण्यासाठी रेडी आहे. भाताबरोबर छान लागते आणि भाकरीबरोबर, चपातीबरोबरसुद्धा छान लागते. नक्कीच करून बघा. आंबटपणा जास्त आवडत असेल त्याच्यामध्ये तर ते जे शिजलेलं पाणी असतं भाजी शिजलेलं ते थोडंसं त्याच्यामध्ये ॲड केलं तरी चालेल. तर नक्की करून बघा आणि मला कमेंटमध्ये कळवा कशी झाली आहे ते. चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. थँक्यू.